आपली लिव्हिंग रूम स्वच्छ ठेवणं म्हणजे फक्त वरवरची साफसफाई नाही, तर घरातल्या सामान्य समस्या मुळापासून कशा सोडवायच्या हे समजून घेणं आहे. आज आपण फक्त उपाय नाही बघणार, तर ते का काम करतात त्यामागचं कारणही समजून घेणार आहोत. सगळ्यात पहिली आणि कॉमन समस्या म्हणजे कोपऱ्यात जमणारी धूळ. ती काही केल्या निघत नाही, बरोबर? पण ही समस्या घरातल्या वस्तूंनी फक्त 2 सोप्या स्टेप्समध्ये सोडवता येते. हे काम करतं कारण टूथब्रशचे बारीक केस कोपऱ्यात पोचतात आणि बेकिंग सोडा धुळीला सैल करतो. आता दुसरी अडचण बघूया. फर्निचर किंवा गालिचांमुळे होणारे जमिनीवरचे ओरखडे. याचं उत्तर सायन्समध्ये आहे. प्रॉब्लेम आहे कमी घर्षणाचा. मग उपाय काय? तर घर्षण वाढवणं. म्हणजे फर्निचरच्या पायाखाली ग्रिप वाढवली की त्याची हालचाल थांबते आणि मग ओरखडे पडत नाहीत. आपलं पडद्यांकडे अनेकदा लक्ष जात नाही, पण खरं तर ते घरातली सगळ्यात जास्त धूळ जमा करतात. तर व्हॅक्यूम करण्याआधी एक छोटीशी युक्ती वापरा. पडद्यांवर थोडंसं कॉर्नस्टार्च शिंपडा आणि मग व्हॅक्यूम करा. हे असं काम करतं. कॉर्नस्टार्च धुळीला आणि तेलकटपणाला शोषून घेतो, ज्यामुळे व्हॅक्यूम क्लीनरला ते ओढणं सोपं जातं. लाकडी टेबलवर पडलेले पाण्याचे पांढरे डाग बघायला खूप वाईट दिसतात, पण ते कायमचे नसतात. यासाठी बेकिंग सोडा आणि ऑलिव्ह ऑइलची पेस्ट बनवा आणि डागावर हळूवारपणे चोळा. इथे बेकिंग सोडा डाग काढतो आणि ऑलिव्ह ऑइल लाकडाला ओलावा आणि चमक परत देतं. याचा अर्थ घरातली साफसफाई तेव्हाच प्रभावी ठरते जेव्हा आपल्याला फक्त उपाय नाही, तर त्यामागचं कारणही माहीत असतं. आता विचार करा, घरातल्या अजून कुठल्या समस्येचं का समजून घेतलं तर ती सोपी होईल.